नमस्कार. सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 26 जानेवारीच्या आधी तुमच्या खात्यावर पैसे जमा तर होणारच आहेत. त्याचबरोबर बघा 60 लाख महिलांचे फॉर्म जे आहेत ते कॅन्सल होण्याची शक्यता आहे. आता बातमी समोर आली आहे की नेमक्या त्या कोणत्या महिला असणार आहेत, कोणते लाभार्थी असणार आहेत ज्यांचे फॉर्म कॅन्सल केले जाणार आहेत आणि त्या दुसऱ्या कोणत्या सरकारी योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही. कारण की सरकारनं संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना, शेतकरी सन्मान योजना, त्याचबरोबर शेतकरी विभागाच्या अवजारी अनुदानाचा लाभ घेणाऱ्या महिलांची, त्यासोबतच ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल किंवा त्यांच्या परिवारातील कोणी जर आयकरदाता असेल म्हणजे तो कोण टॅक्स भरत असेल तर त्यांची माहिती संबंधित विभागाकडून मागवून घेण्यात आली आहे. जसं की बघा जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर ते आरटीओ कडून माहिती घेण्यात आली आहे. तुमच्या घरातील कोण टॅक्स भरत असेल तर ते इन्कम टॅक्स ऑफिस जे असते किंवा आयकर विभाग असतो त्या आयकर विभागातून याची माहिती घेण्यात आलेली आहे. ते तुम्हाला विचारत बसणार नाहीत की तुम्ही भरता का नाही, डायरेक्ट वरून ऑनलाईन माहिती घेण्यात आलेली आहे. यातच 60 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 4000 महिला अशा आहेत ज्यांनी आज एका दिवसात असा फॉर्म केला आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जे भेटत आहेत त्यासाठी अपात्र आहोत, आमचे फॉर्म कॅन्सल करावे. कारण की तशी त्यांना भीती बसली आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे डबल घेतले किंवा काय दुरुपयोग योजनेचा घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असा त्यांना संभ्रम आहे. त्यामुळे याबद्दलचा त्यांनी फॉर्म भरला आहे की आमचे फॉर्म कॅन्सल करावे. परंतु आदिती तटकरे जे आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की एकाही महिलेचे पैसे वापस घेण्याचा आमचा उद्देश नाही. आधी दिलेले पैसे दिले, परंतु आता इथून पुढे जे पैसे देण्यात येणार आहेत ते फॉर्म चेकिंग करूनच देण्यात येणार आहेत आणि 26 तारखेच्या आत म्हणजे आता बघा आज तारीख आहे 18 तारीख आहे आणि 18 तारखेपासून 26 तारखेपर्यंत तुमच्या मोबाईलवर कधीही पैसे जमा होऊ शकतात, उद्या देखील जमा होऊ शकतात. कारण की लाडकी बहीण योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होत असते. एका दिवसात सर्वांना पैसे येणे शक्य नाही. आता पाहू आपण कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे वाटप होणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात. तर बघा पैसे वाटप सुरू होणारच आहे. लवकरच तुमच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहे आणि हे पैसे हे विभागांप्रमाणे सरसकट जमा होणार आहेत. जर तुम्ही या विभागातील राहणार असाल, तुमचा जिल्हा या विभागातील असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पैसे येणार आहेत. ते कोणते विभाग असणार आहेत ते आपण आता पाहू. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ देखील एक लाईक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर नवीन ज्या अटी आहेत, तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर पैसे येणार आहेत का नाही ते देखील पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण डिव्हिजन पाहू. कोणत्या डिव्हिजन मध्ये पहिल्यांदा पैसे येणार आहेत तर बघा अमरावती असेल, कोकण असेल, नागपूर, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हे जे विभाग आहेत, हे जे डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजन मधील ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांना सर्वप्रथम पैसे येणार आहेत. जसं की सांगली असेल, बीड असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल किंवा त्याचबरोबर ठाणे, कोल्हापूर असे जे आहेत ते धुळे असेल किंवा नागपूर असेल, ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांना लवकर पैसे येत आहेत. असं का होत आहे कारण की डीबीटी माध्यमातून एका दिवसात सर्वांना पैसे येणे शक्य नाही. तसे तर सर्वांना पैसे येणार आहेत. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो, सर्वांना पैसे येणार आहेत. परंतु या जिल्ह्यात असे की लोकसंख्या कमी असल्यामुळे लवकर पैसे येऊ शकतात. बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होणार आहे. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो, परंतु तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. आता आपण पाहणार आहोत कोणत्या नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. आजची ताजी बातमी आहे. जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, नाही तर पैसे वाटप सुरू होऊ देखील काही उपयोग होणार नाही कारण की तुमचा फॉर्म बाद झालेला असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला बातमी समजून जाईल आणि व्हिडिओला लाईक देखील करून घ्या. चला तर आता पाहू की कोणत्या नवीन अटी आहेत. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ भेटणार आहे. संजय गांधी निराधार महिला योजनेतील पूर्ण महिला वगळण्यात येणार आहेत. शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान योजनेतील 18,18,000 महिला लाभ घेत आहेत, त्या देखील वगळण्यात येणार आहेत. कारण की त्यांनी हे तुम्ही हमीपत्र ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होता त्यावेळेस ते हमीपत्र जोडले होते. तुमच्या लक्षात असेल तर बघा फॉर्म भरताना तुम्ही एक हमीपत्र दिले होते की आम्ही कोणत्याही दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेणार नाही. तर आता त्याची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे. ते तुम्ही आधीच दिले होते. त्या हमीपत्रामध्ये महत्त्वाच्या अटी होत्या. त्यापैकी एक अट होते की तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तर त्यावर तुम्ही फॉर्म भरला होता. त्यामुळे आता तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तुमचे आता ते पैसे बंद होणार आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद होणार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या देखील काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ज्या अटीत तुम्ही असाल तर तुम्हाला एकही रुपया येणार नाही. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, 4 चाकी गाडी नावावर असेल, सरकारी नोकरी असेल तुम्ही किंवा तुमच्या घरात कोण टॅक्स भरत असेल, आधार कार्डवर वेगळे नाव व तुमचे जे फॉर्म भरला त्याच्यावर वेगळे नाव असेल तर तुमचे फॉर्म डायरेक्ट कॅन्सल केले जाणार आहेत. ही बातमी समोर आलेली आहे. परंतु भरपूर लाडक्या बहिणींचं किंवा लाभार्थ्यांचं असं म्हणणं येत आहे की ज्यावेळेस निवडणूक होती, ज्यावेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस फॉर्माची तपासणी का केली नाही, त्यावेळेस सरसकट पैसे वाटप
व आता फॉर्मची तपासणी केली जात आहे. हे तर बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी म्हणजे की बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी जवळजवळ 3,500 कोटीपेक्षा जास्त निधी लागत आहे प्रत्येक महिन्याला. तर यामुळे आधीच सरकारची तिजोरी रिकामी पडली आहे. त्यामुळे आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भरपूर ताणतणाव येत आहे. त्यामुळे आता भरपूर महिलांचे फॉर्म जे आहेत असे बाहेर काढले जाऊ शकतात, अशी बातमी समोर येत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. व तुम्हाला आता 21 रुपये, आता मार्च महिन्यापासून पुढे 21 रुपये येणार आहे. त्यामुळे देखील भरपूर महिलांचे फॉर्म बाहेर काढले जाऊ शकतात, कारण की 21 रुपये महिन्याला द्यायचे बनल्यावर भरपूर पैसे लागणार आहेत सरकारकडे, असा देखील अंदाज येत आहे की त्यामुळेच महिलांचे फॉर्म बाद केले जात आहेत आणि ज्या खरंच लाभार्थी महिला आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचणार आहेत. तर तुम्ही या अटीत बसता का नाही, तुम्हाला पैसे येतील का नाही, हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि सरकारच्या या निर्णयावर तुमचं काय म्हणणं आहे ते देखील कमेंट करून सांगा. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचा व लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.